सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द येथे नाईकवाडी कुरेशी मोहल्ल्यात गोमांस विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 2 जणांना ताब्यात घेतलाय। या कारवाईत सुमारे 48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत संबंधित माहिती मिळाली होती। त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले। पथकाने पंचासह नाईकवाडी कुरेशी मोहल्ला नेवासा खुर्द येथे जाऊन छापा टाकला। पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथे पुरातन नाथ संप्रदायाचे जागृत देवस्थान असलेल्या श्री गहिनीनाथ देवस्थान जवळ शुक्रवार शनिवारच्या मध्यरात्री एका मोठ्या संशयास्पद खड्ड्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। खड्ड्याचा आकार कबरीसारखा असल्याने ग्रामस्थांनी नरबळी देऊन कोणाला तरी पुरलं असावं अशी भीती व्यक्त केली आहे। गुप्तधनाच्या शोधात अनोळखी व्यक्तीकडून हा प्रकार घडला असावा अशी चर्चा गावभर पसरली आहे। सोशल मीडियाचा गैरवापर करून एका व्यावसायिकाची आणि एका महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील एका गावात उघडकीस आलाय। एका तरुणाने AI चा वापर करून आक्षेपार्ह फोटो तयार केले आणि ते इंस्टाग्राम स्टोरीवर प्रसारित करून समाजात बदनाम केलं। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संबंधित खातेधारकावर गुन्हा नोंदविण्यात आला। जामखेड तालुक्यातील आरंगाव येथे मुलानेच बापाची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली। शेजाऱ्यांना शिवीगाळ करू नको असं सांगितल्याने वडिलांनी मुलाला कोयत्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। यावेळी मुलाने बापाच्या हातातील कोयता हिसकावून त्याच कोयत्याने व काठीने वडिलांना मारहाण केली। या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला। पोटच्या मुलानेच बापाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे। त्यांना तातडीने जामखेड येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेले व नंतर ग्रामीण रुग्णालयात आणलं। यावेळी तेथील डॉक्टरांनी रावसाहेब सोनवणे मयत झाले असल्याचं सांगितलंय। घटना घडली त्या दिवशी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। गेल्या 3 वर्षापासून सतत अत्याचार केल्याचा आणि तंत्र मंत्र करून आजार बरे करण्याच्या नावाखाली 20 लाख रुपये घेतल्याच्या गुन्ह्याखाली बेलापूर येथील गणेश शिंदे या बाबाला अटक करण्यात आलाय। त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री जाधव यांच्या न्यायालयासमोर गणेश शिंदे या बाबाला उभं केलं होतं। सदर बाब संवेदनशील असून यामध्ये गुंगीच्या औषधाचा वापर केला असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी बाबाला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डीतील पराभवावर विनोदी टोलेबाजी केली आहे। बरं झालं मी हरलो, नाहीतर काँग्रेस सोबत राहावं लागलं असतं असं म्हणत त्यांनी काँग्रेस सोडण्याचं कारण सांगतानाच रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावर तुफान टोलेबाजी केली आहे। या पराभवामुळेच आपण शिवसेना भाजपा सोबत गेल्याचं ते सांगण्यास विसरले नाही। सांगलीतील कार्यक्रमात खासदार विशाल पाटील यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या टोलेबाजीने उपस्थितांचे मनोरंजन केलं। काँग्रेसने आठवले सारख्या नेत्याला ताकद न दिल्याने पक्षाला मोठा फटका बसल्याचंही पाटील म्हणाल्यात। शिर्डीतील पराभवावरून त्यांनी हे विधान केलं। मी काँग्रेस सोबत होतो, काँग्रेसने मला शिर्डीतून तिकीट दिलं, पण बरं झालं मी शिर्डीतून हरलो, नाहीतर आज मला काँग्रेस सोबत राहावं लागलं असतं
असा चिमटा रामदास आठवले यांनी काढलाय. तसेच आपल्याला पडण्यासाठी की जिंकण्यासाठी तिकीट दिलं हे आजवर मला कळलं नाही अशी मिश्किलही त्यांनी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाने मंगळवारी रात्री उशिरा 5 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीतून भाजपाने अपेक्षेप्रमाणे संघटनेतील जुन्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी दिली आहे. उमेदवारांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे या दोघांचा समावेश आहे. विधान परिषदेसाठी 5 उमेदवार घेऊन भाजपाने निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत दिले आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत 30 एप्रिल अशी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने काल 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी 5 उमेदवारांची घोषणा केली आहे. या विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत अपेक्षेनुसार प्रज्ञा सावंत यांना उमेदवारी दिली आहे. महावितरणाच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारामुळे पारनेर तालुक्यातील पळसपूर, काटावळे, वेढा, म्हसोबा, झोप परिसरातील शेतकरी आक्रमक झाल्यात. गावात वीज केंद्र उपलब्ध असतानाही सातत्याने होणारा कमी दाबाचा वीज पुरवठा आणि अघोषित भार नियमामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल उगले व म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांच्या नेतृत्वाखाली उपकेंद्रासमोर आंदोलन केलं. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं अकोले येथील शिवाजी चौकात नुकतंच सामूहिक वाचन करण्यात आलं. बळीराजा अभ्यास मंडळ व समविचारी संस्था आणि संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल मंगळवारी हा उपक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. न्यायालयीन वाद सुरू असताना पतीवर पत्नीच्या सांगण्यावरून चाकूने हल्ला केल्याची घटना शहरात घडली आहे. रावरी तालुक्यातील प्रवीण रंगनाथ पठारे वकिलाला भेटण्यासाठी श्रीरामपुरात गेले असता 2 अनोळखी व्यक्तींनी त्यांना धमकावून सूतगिरणी फाट्याजवळ नेलं. तेथे पत्नी प्रीती पठारे, मेहुणा प्रथमेश गाडेकर व सोमनाथ तुवर यांनी पठारे यांना मारहाण करत चाकूने वार करून जखमी केलं. या प्रकरणी प्रवीण पठारे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय. साधे टॉप 10 मध्ये इथे संपतो. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.